हाय नमस्कार. चांगलं 2-3 दिवसातनं हेडं बनवायला लागले, कारण आधी बनवलेलं होतं 2-3 तेच पोस्ट केलं. कारण मला बरंच वाटत नाही, काय जरण हेन काय अजून बरंच वाटत नाही जीवाला. तर सकाळी थापलेलं तुम्हाला दाखवते. बघा हे थापले बघा. या खडांग्याला काय म्हणते ते माहिती का? असं 1-4 आणि सिंगल 22 खडांग्याचे असते, आणि सिंगल 11 येट्याचं असलं ना ते सिंगल, ही डबल, म्हणून याचं नाव 1-4 आहे. तर मला आधी नवीन स्टार्टिंगला येतच नव्हतं, परत यायला लागलं मला. तर चला थोडंसं आपण महत्त्वाच्या विषयावर बोलू. जरा गंभीर विषय आहे, तसाच आनंदाचा पण आहे थोडासा. पण मी काय म्हणते माहिती का, वारं इथंच आहे पण दिसत नाही. ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. ते फक्त हवा लागल्यावरच आपल्याला कळतं की आपल्याला हवा सुटली. बरोबर आहे का नाही? त्याच्या आधी गरम व्हायला लागलं, गरम होतंय. म्हणजे बघा, सांगायचा उद्देश असा आहे माझा की लोक भरपूर अशी नाव ठेवतात. म्हणजे बाई कसं काय तू काम करते. आता त्यांना काय सांगू माझ्या घरातली परिस्थिती. ज्या वेळेस आमचं हाल मरणाचं होतं त्यावेळेस कोणी विचारलं नाही. मग आता कष्ट करून खातोय, मग तरी पण त्यांच्या पोटात दुखते. म्हणजे शेजारी पाजारी बी एवढी जळकूट आहेत की कोण आलं की बघायचं, काय झालं बघायचं, कोणाच्या घरात किरकिर चालली ऐकायचं, हसायचं, मोठ्याने बोलायचं. आमचं गाव एवढं 12 बोड्याचं आहे का नाही, एवढं 12 बोड्याचं आहे का नाही. म्हणजे ही शिवी नाही, त्याला मानतात आमच्या इकडं तसं. मला माहीत नाही शिवी आहे का काय. 12 बेड्याचं असं काहीतरी म्हणते ती. तर मला एकच सांगायचं आहे की बाबा, तुम्ही कष्ट करता, तुम्ही खाता, आम्ही तुम्हाला विचारतो की तुम्ही किती कमवलं, तुमच्या घरी कोण आलं, तुमच्या घरी कसं चाललं, आम्ही विचारतो का? नाही ना. मग तुम्ही दुसऱ्याच्या घरात का डोकून बघता? दुसऱ्याच्या घरात डोकून बघायचा काय अधिकार आहे तुम्हाला? कोणी दिला अधिकार? अरे स्वतःच्या घरातलं बघा ना, मग दुसऱ्याच्या घरातला न्याय निवाडा करा. हां, जी उठते सुटते असं झालं तसं झालं, अमकन फलानं बिस्तानं. अरे तुम्हाला काय करायचंय? आम्ही कष्ट करतो, आम्हाच्या बिंबीला नेट पडतं, आम्ही कष्ट करून खातो, आम्ही हेड्या बनवतो. तुम्ही पण बनवा ना, तुम्ही पण बनवा. तुम्हाला काय बनाय केली का कुणी? नाही ना. कुत्री किळी शिरली. तर अशा गोष्टी आहेत की लोक जगू बी देत नाहीत आणि मरू बी देत नाही. ते मग आता माझे भाऊ बहिणी मला म्हणतात, ताई नको लक्ष देत जाऊ. आपण कोणावर लक्ष पण देत नाही. पण कालचा विषय म्हणजे संक्रांती दिवशी मी गेलती ना, संक्रांती दिवशी मी गेलती 3-4 वाजता गेले होते. दिवसाला साडी वगैरे ही नेसवली, साधी सिंपलच ते ताईने घेतलेली साडी नेसवली मी. आता तुम्हाला माहिती आहे दीक्षाला आवडत नाही हेडेवमध्ये यायला, म्हणून नाही घेतले मी तिला. आता पुरींचा सण म्हणल्या घालते त्या पुरी, हौशीने घालतात की. मग आता तिने घातली तर लोक बाईला साडी चाले, हिला ही चालन, साडीच नेसली पुरगीन. उगच नाही तसला बोलायचं का? तुमच्या पुरी नाहीत नटल्या, तुमच्या पुरी नाहीत नटत, आम्ही ठेवतो नाट तुमच्या पुरींला. मला बोलाय पण येणार बरं का. माझं तोत्र चाललंय, कारण माझी तब्येत बरीच अशी खराब आहे. तरी पण मी कष्ट करते माझ्या लेकरांसाठी आणि आईबापासाठी. म्हणजे सांगायचा धडधडीत विषय काय आहे माहिती का? मी काय हो का, मी नाव घेऊनच बोलणार आहे.
विषय आला आमचे शेजारी. आता हे तुम्हाला माहिती आहे नाही मला नाही माहीत, पण मागचा हेड्याव जाऊन बघा. म्हणजे जुनी आयडिया आपली ज्योती भालेराव त्याच्यावर बघा, एक भांडणाचा हेड्याव टाकलेला आहे. उगाच बोळवंटीत यायचं, कचरा टाकायचा. मग त्या दिवशी शारड्यांच्या लेंड्या टाकल्या होत्या, मग हेड्याव बनवू वाटत होता. पण विषय असा आला की संसद होता, म्हणून मी काय बोलले नाही. आणि आईला पण म्हणलं तू काय बोलू नको, टाकलं तर टाकू दे. अगं बाई, सगळ्या गुशी लागल्या तरी तुला कळना. अगं तुझ्या बी घराला लागतेल्या, 4 चौघ जवळ जवळ घर आहे ते बी लागतेले. मरू आपण, कशाला टाकते तू? इथं तिथं केर नाही, लांब टाकायचा बाई केर. तिथं टाकायची जागा आहे का? तुझा उकांडा आहे का तिथं? तुझ्या उकांड्याची जागा आहे का? काय बोलावं आणि काय नाही हो का? काय करावं? मला तर असं वाटतं का नाही, कानून कायद्याने सगळं करावं. जी आता बघू, आता एवढं सीजन बंद होऊ द्या. मी जागा किती आहे ती बघते आधी, नोंद किती गुंठा किती कसं काय असते ना, ती जागा बघते किती आहे. यादीलाही लिहिलेलं असेलच की, ती बघते. आणि त्या हिशोबाने त्यांना म्हणते ही जागा तेवढी भरती का, भरून द्या आम्हाला. जरी जास्त असेल तर तुमची तुमची घ्या, आणि जर कमी असेल तर माझं कसं असतं माहिती का, ना तिला बोलाय नको ना कुणाला बोलाय नको, आपण आपलंच बोलावं. बरोबर आहे की नाही? बाद झालं आता कुणासंग भांडण करायचं. आणि हो, मला तर आवडतच नाही कुणासोबत भांडण. मला पडलंय पोटा पाण्याचं. आज काम केलं उद्या काम करायचं हे पडलेलं आहे. मला नाही बाई तुमच्यासारखं भांडायला येत. नाही, मी घालून कायद्याने करणारच आहे. तर जाऊ द्या ते विषय. म्हणलं चला तुमच्यासोबत, कारण डोक्यात ते विचार करून करून घेऊन का ना माझं डोकं दुखायला लागले. विषयाला आपल्याला गिफ्ट आलेलं तर भरपूर असं ताईंनी पुरवलं. ताई क्रीम नाही बरं का आली, कॅन्सल झाली वाटतं. कारण जेवढी गिफ्ट तुम्ही पाठवली होती तेवढी आलेली आहेस. फक्त क्रीम जी तुम्ही वांगसाठी पाठवली होती ती काय आली नाही. आणि एका पुण्याच्या ताईनं पण आपला नंबर घेतलेला आहे. बहुतेक बाणूसाठी गिफ्टच पाठवणार आहेत त्या पण. तर नक्कीच आल्यावर मी तुम्हाला दाखवीन. तर कंटिन्यू हेड्याव बघत राहावा, असंच प्रेम द्या. एवढं भरभरून तुम्ही 2-3 हेड्यावला प्रेम दिले का नाही, तर असंच प्रेम द्या. तर चला बाय.